आपल्या पाल्याला घडवण्यात आई आणि वडील दोघांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आईवडिलांची जिम्मेदारी अशा प्रकारची आहे की आपलं वातावरण, आपल्या घरचं वातावरण जे आहे ते नेहमी प्रसन्न ठेवलं पाहिजे. म्हणजे आपल्या घरच्या वातावरणाचा प्रभाव हा मुलाच्या व्यक्तिमत्वावर पडत असतो. मुलाच्या विकासावर आपल्या घरातील वातावरणाचा प्रभाव हा निश्चितच असतो. मग आपल्या घरातलं वातावरण कसं असावं तर प्रसन्न असावं. प्रसन्न म्हणजे नेमकं कसं असावं तर घरामध्ये व्यवसायाच्या बाबतीत, कुटुंबाच्या बाबतीत अनेक ताणतणाव असतात. आर्थिक नियोजन करत असताना एखाद्या गोष्टीवर अनाठायी खर्च होतो. कधी उत्पन्न कमी होतं, कधी जास्त होतं. जर उत्पन्न एखाद्या वर्षी कमी झालं तर आर्थिक खर्च आणि आर्थिक उत्पन्न ह्याचा ताळमेळ लावता येत नाही, कसरत होते. अशा वेळेस मग चिडचिड होते आणि मग त्या चिडचिडमुळं दोन्ही नवरा बायकोमध्ये म्हणजे आईवडिलामध्ये भांडण होतं. छोट्या छोट्या कारणावरून वडील वैतागतात, वडील आईला काही ना काही बोलतात. मग त्यावरून आई पण त्याला विरोध करते आणि मग दोघांचं काही क्षुल्लकच्या कारणामुळं भांडण होतं आणि मग घरातलं वातावरण एकदम असं तापल्यासारखं होतं. घरी कुणी एकमेकाला बोलत नाही आहेत. आई आपलं स्वयंपाक करते आणि उठून निघून जाते. वडील येतात आणि मग ती आपली मोठी दीदी किंवा आजी असते, ती वडिलांना जेवायला वाढते. वडील जेवण करतात, आपल्या कामाला निघून जातात आणि मग या वातावरणाचा कळत नकळतपणे आपल्या लेकरांच्या मनावर प्रभाव पडतो आणि मग मुलं पण विचार करायला लागतात. आणि विशेष करून अशा प्रकारचं वातावरण जे असतं ते साधारण जूनच्या महिन्यामध्ये असतं. म्हणजे जून महिन्यामध्ये शेतीमध्ये पेरणीचे दिवस असतात आणि मुलांच्या शाळा पण चालू होतात आणि त्यामुळं मुलांचा जो शालेय खर्च आहे, फीस भरणं आहे, ट्युशनची फीस, शाळेची फीस, अशा ह्याच्यामध्ये पालकांना थोडासा वैताग येतो, पालकांना थोडासा ताण येतो. हा ताण येणं साहजिक आहे, कारण एकूण आर्थिक उत्पन्नाची गणितं ती पण आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून जुळवावी लागतात. म्हणजे शेतीमध्ये खत, बियाणं आणावं लागतं, पेरणी करावी लागते व्यवस्थित. पेरणीच्या जर व्यवस्थित झाली तरच आपला पूर्ण वर्षभराचा जो खर्चाचा ताळमेळ आहे तो लागणार असतो. आणि याशिवाय आपल्या लेकरांनाही समाधानी करणं गरजेचं असतं आणि त्यालाही हव्या असणाऱ्या ज्या वस्तू असतात, कंपास असेल, दप्तर असेल, वह्या असतील, अशा काही वस्तू पण त्याला घेऊन द्याव्या लागतात. आणि याशिवाय तो जर बाहेर आपण त्याला जर राहायला ठेवलं असेल एखाद्या वसतिगृहामध्ये, चांगल्या वसतिगृहात, चांगल्या शाळेमध्ये, तर त्या शाळेची फीस भरणं आहे, त्या वसतिगृहाची फीस भरणं आहे, ट्युशनची फीस भरणं आहे, त्याला वेगवेगळ्या वस्तू घेऊन देणं आहे, त्याचे कपडे खरेदी करणं आहे, शाळेचा ड्रेस खरेदी करणं आहे, त्याला नको असणाऱ्या गोष्टी घेऊन देणं आहे. तर या सगळ्या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यावी लागते आणि मग त्याचा जो आर्थिक ताळमेळ आहे तो आपल्याला लावावा लागतो आणि हे आपल्याला दरवर्षी करावं लागतं. ही एक तारेवरची कसरत असते. परंतु कुठल्याही प्रकारचा राग, कुठल्याही प्रकारचा वैताग, कुठल्या प्रकारचा ताण आपण आपल्या चेहऱ्यावर न दाखवता याचा योग्य पद्धतीनं कसा ताळमेळ लावता येईल आणि घरातलं वातावरण कसं प्रसन्न ठेवता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि मग अशा पद्धतीनं जर आपण तो प्रयत्न केला आणि आर्थिक ताळमेळ जुळवला तर त्या मुलाच्या मनावर चांगला परिणाम होतो आणि मग मुलगा ज्याला काय म्हणतो की फ्रेश मनानं, चांगल्या मनानं, आनंदानं तो शाळेमध्ये जातो, शिकतो. आणि जर घरी अशा प्रकारचं वातावरण नसेल, नेहमी चिंतेचं वातावरण आहे, नेमकी ताणतणावाचं वातावरण आहे, घरी मनमोकळा संवाद होत नाही आहे, आजी आजोबासोबतचं वर्तनसुद्धा आपलं रागाचं असतं, वडील त्यांना नको नको तसं बोलतात वगैरे हे करतात, अशा प्रकारच्या वर्तनामधून मुलं घडत नाही आहे. त्या घरातल्या मुलांचं शिक्षणसुद्धा व्यवस्थित होत नाही आहे. म्हणून आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देत असताना पालकांनी आपल्या घरचं वातावरण पण आपण सांभाळलं पाहिजे. म्हणजे व्यवसाय करत असताना आपल्या मनावर ताण येतात, पण ते ताण आपण अशा माध्यमातून व्यक्त करणं, ते दाखवणं, छोट्या छोट्या गोष्टीवर रागावणं, नको ते बोलणं, अशा प्रकारचं वर्तन जर आपण करायला लागलो तर मुलं पण त्याचा विचार करायला लागतात आणि मग मुलं म्हणतात की अरे बाबा, आपल्या शिक्षणाचा परिणाम जर आपल्या आईवडिलांच्या जीवनावर, राहणीमानावर, कुटुंबावर होत असेल तर आपल्याला काय करायचं शिकवून.
मग त्यातून जो वेगळा मार्ग आहे तो वेगळा मार्ग मुलं शोधतात. मग त्याचीही काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणून आपण म्हणतो की बाबा माझा मुलगा व्यवस्थित शिकत नाही आहे, त्याचा अभ्यासात लक्ष नाही, तो अभ्यास करत नाही आहे. नेमका का अभ्यास करत नाही आहे? त्याची शहानिशा, त्याचं परीक्षण, त्याचं मूल्यांकन हे आपणच करणं गरजेचं असतं. अशा आपल्या कळत नकळत वागण्याचा परिणाम मुलावर होतो. तर तो परिणाम मुलावर न होता त्याचा चांगल्या पद्धतीनं कसा परिणाम होईल याचा विचार आपण केला पाहिजे. आणि असं जर ज्याला म्हणतो की आनंदी वातावरण आणि प्रसन्न वातावरण जर आपण आपल्या घरी ठेवलं तर निश्चितच मुलांचा विकास, मुलांची प्रगती चांगली होते. आपल्या घरी पाहुणे येत आहेत, पाहुण्यांचं आपण स्वागत करतो, प्रसन्न मनानं स्वागत करतो. पाहुणे 1-2 दिवस राहतात, आनंदानं राहतात आणि मग चांगला आशीर्वाद देऊन सगळ्यांशी मनमोकळ्या गप्पा करून पाहुणे निघून जातात. आणि तशाच प्रकारचे मित्रकंपनीचा वावर आहे. घरी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आहे. ते कार्यक्रम करणं, कार्यक्रमाला मुलांना घेऊन जाणं, म्हणजे अशा प्रकारचा जो आनंद आहे. कधी-कधी आपण फिरायला म्हणून सुट्टीच्या कालावधीमध्ये मुलांना घेऊन जातो. कधी एखादी यात्रा असते, यात्रेला मुलांना घेऊन जातो. मग मुलांना दिवाळी असेल, पाडवा असेल, या निमित्तानं त्यांना कपडे खरेदी करतो. कधी आपण बाहेरगावी गेलो तर मुलांना खायला खाऊ घेऊन येतो. म्हणजे अशा पद्धतीचं जे प्रसन्न वातावरण आहे, म्हणजे घरातलं वातावरण, आपल्या कुटुंबातलं वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि ज्याला काय म्हणतो की मन सुखी तर जीवन सुखी. मन सुखी तर आपलं आरोग्य चांगलं, मन प्रसन्न तर आपल्या सर्व काही गोष्टी मनासारख्या होतात, चांगल्या होतात, आपली लेकरं चांगली शिकतात. अशा प्रकारचं एक प्रसन्नमय वातावरण आपण आपल्या घरामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याशिवाय काही दररोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरी दिवा लावणं, देवांची पूजा करणं आहे, पोथी पुराणांचं वाचन आहे, काही मंत्रपाठांतर आहे आणि प्रासंगिक येणारे सण, उत्सव, ज्याला काय सण, समारंभ, कार्यक्रम, त्या कार्यक्रमाचं आयोजन, एखाद्या मुलाचा ज्याला वाढदिवस म्हणतो ते वाढदिवस आनंदानं साजरा करणं, त्या वाढदिवसामध्ये सर्वांना सहभागी करून घेणं. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रयत्न करून आपण आपल्या घरातलं प्रसन्न वातावरण अधिक काळ, म्हणजे वर्षातल्या जवळजवळ ज्याला म्हणतो की अधिक काळ जर आपल्या घरातलं वातावरण प्रसन्न राहिलं, म्हणजे जेव्हा जेव्हा तो मुलगा घरी असतो आणि या घरातल्या सगळ्या वर्तनाचं, सगळ्या व्यक्तींचं तो निरीक्षण करत असतो, अनुकरण करत असतो, तेव्हा प्रत्येक व्यक्ती जर चांगली त्याच्यासोबत वागत असेल, त्याला प्रसन्न मनानं बोलत असेल, प्रेमानं बोलत असेल, त्याच्याशी मन मोकळा संवाद करत असेल, तर साहजिकच मुलावर त्याचा परिणाम होतात. आणि याशिवाय जेव्हा मुलं मोठी व्हायला लागतात तर त्यांना जे आपल्या घरातले जे काही निर्णय असतात, जे आर्थिकच्या बाबतीतले करावे लागतात, इतर ह्याच्या बाबतीतले असतात, की या निर्णयामध्ये आपण त्या मुलांना, म्हणजे 8वी 9वी 10वीच्या मुलांना कसं सहभागी करून घेता येईल, त्यांच्यासोबत कशा प्रकारचे निर्णय करणं, म्हणजे अडचणीवर मात करणं, हे सुद्धा मुलं त्यामधून शिकत असतात. आणि त्यांच्या मनावर जो होणारा ताण आहे अभ्यासाच्या बाबतीतला असेल तर एक मन मोकळा संवाद जर आपण, ज्याला आपण मुलासोबत अगदी सहज मैत्री, म्हणजे जेव्हा तो ज्याला टीनएजर्स होतो, म्हणजे किशोर वयामध्ये येतो आणि साधारणपणे 18-19 वर्षाचा होतो, तर या वयामध्ये तर आपण त्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण याच वयामध्ये घडणं आणि बिघडणं अशा दोन्ही गोष्टी होऊ शकतात. म्हणून त्याचीही काळजी आपण घेणं गरजेचं असतं. त्याच्याशी मनमोकळा संवाद करणं, त्याच्याशी मैत्रीचं नातं विकसित करणं, त्याच्यासोबत सहज गप्पा मारणं आणि अशा प्रकारचं वातावरण जर आपण आपल्या पाल्यासोबत ठेवू शकलो तर निश्चितच आपला पाल्य चांगला घडेल, चांगला बनेल आणि तो त्याच्या जीवनामध्ये यशस्वी होईल.